नमस्कार. हिंदकुचमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण फाल्गुन वद्य षष्टी म्हणजे श्री एकनाथ षष्टी ही कशा प्रकारे साजरी केली जाते, याचे महत्त्व काय आहे, तसेच सप्तमी व अष्टमी हे दिवस कसे साजरे केले जातात आणि या उत्सवाचा इतिहास काय आहे, याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊ. नाथांनी लोकांना फार मोलाचा संदेश दिला. तो असा की अनुताप झाल्याशिवाय देवाचे नाव मुखी येत नाही, ज्याचा अर्थ तेथे परमार्थ नाही. हरिनाम एकच शाश्वत असून शूद्रांनाही ते घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे. जे देवाला शरण जातात त्यांना मृत्यूची भीती नसते. भक्ती हे मूळ आहे, तर वैराग्य हे घर आहे आणि संतांची भेट होणे हे परमभाग्य होते. नाथांची शिकवण होती, सर्व धर्म, पंथ, जाती, उपजाती सारख्याच आहेत. सर्व मानव जातीकडे सहिष्णू वृत्तीने पाहणे त्यांना अभिप्रेत होते. नाथांचे गुरु जनार्दन स्वामी दत्तभक्त असल्यामुळे नाथही दत्तभक्तीमध्ये रममाण झाले होते. समाजाला मार्गदर्शन करायचं असेल तर मार्गदर्शकाला ईश्वराची प्रचिती असायला हवी, नाहीतर ते नुसतेच पोपटपंची व्हायचे. ही एकनाथांची पक्की धारणा होती. त्यामुळे त्या परमेश्वराची कृपा संपादन करून घेण्याचा ध्यासच एकनाथाने घेतला. आता त्यासाठी गरज होती तशा समर्थ गुरुची. एकनाथाने त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. एकदा असा शिवालयात चिंतन मनन करीत बसले असताना तिथं आलेल्या एका वृद्ध गृहस्थानं एकनाथाला, तुला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचे असेल तर देवगिरीचे किल्लेदार जनार्दन स्वामी यांच्याकडे जा, असं सांगितलं. नाथांच्या आनंदाला पारावर उरला नाही. ईश्वर प्राप्ती आणि नंतर समाजोद्धार या विचाराने झपाटलेल्या एकनाथाने कशाचाही विचार न करता तडक देवगिरीचा रस्ता धरला. पैठणहून देवगिरी साधारणपणे 50 मैल लांब. पण 7-8 वर्षांचा कोवळा एकनाथ दिवस रात्र तहान भूक या कशाचीही पर्वा न करता हे अंतर पायी तुडवून देवगिरीला पोचला. आता आपण पाहूया संत एकनाथ महाराजांचे सामर्थ्य. पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे एक शिष्य राहत होते. सर्व प्राणीमात्रात त्यांना परमेश्वर दिसे. ते प्रत्येकाला साष्टांग नमस्कार करत, त्यामुळे लोक त्यांना चेष्टेने दंडवत स्वामी म्हणत असत. एकदा ते मार्गाने चालले असता काही टवाळ विरोधक मंडळींनी त्यांची थट्टा करण्याचे ठरवले. ते स्वामींना एका मेलेल्या गाढवाजवळ घेऊन गेले. त्यांनी विचारले, काय हो दंडवत स्वामी, त्या मेलेल्या गाढवातही परमेश्वर आहे का? त्याच्यातही परमेश्वर आहे, असे म्हणून स्वामींनी त्या मृत गाढवाला नमस्कार केला. एकनाथ महाराजांकडून ब्रह्महत्येचे भयंकर पाप घडले आहे, त्यासाठी त्यांनी प्रायश्चित्त घेतले तरच शुद्ध होईल, असा तोडगा पैठणकरांनी सुचवला. त्यांनी एकनाथ महाराजांना सभेत बोलवले. एकनाथ महाराज प्रसन्न मुखाने सभेसमोर येऊन उभे राहिले. सभेने त्यांना ब्रह्महत्येविषयी प्रायश्चित्त घ्यावे लागेल असे सुचवले. एकनाथ महाराज शांत मनाने म्हणाले, आपण दिलेल्या प्रायश्चित्ताचा मी आनंदाने स्वीकार करेन. ब्रह्महत्येला शास्त्रात देहांताची शिक्षा सांगितलेली आहे, पण याच पैठण नगरात ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि आपले पावित्र्य सिद्ध केले. तेव्हा एकनाथांनाही देवालयासमोरील पाषाण नंदीला गवताचा घास खायला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे, नाहीतर पुढील प्रायश्चित्तात सिद्ध व्हावे, असे सुचवले. एकनाथ महाराजांनी गवताची एक मूठ घेतली आणि ते त्या पाषाणाच्या जवळ गेले. हे देवा, तू आता हा गवताचा घास घे, असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले. नंदीने जीभ लांब करून नाथांच्या हातातील गवत तोंडात घेतले. तो गवत चावून खाऊ लागला. पैठणचे विरोधक त्यांना शरण गेले. त्याचवेळी एकनाथ महाराज नंदीला म्हणाले, देवा, आता आपणही येथे राहू नका. आपणालाही साक्षात्कारी नंदी म्हणून इतरांचा त्रास सहन करावा लागेल. आपण नदीत जाऊन जलसमाधी घ्यावी. तो पाषाणाचा नंदी ताडकन उठला आणि नदीत जाऊन त्याने त्याची जलसमाधी घेतली. या दृश्यात एकनाथ महाराजांचे सामर्थ्य न समजलेल्या लोकांचे चांगलेच डोळे उघडले.
आता आपण जाणून घेऊया एकनाथ षष्ठी हा दिवस कसा साजरा केला जातो. एकनाथ षष्ठी हा दिवस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर 1599 जलसमाधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विशेषतः पैठणमध्ये षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी ह्या सोहळ्यात उपस्थित असतात. पैठण येथील नाथ षष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून ह्या वारीस मोठ्या प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. विविध ठिकाणाहून आलेल्या 475 दिंड्या, भानुदास एकनाथचा गजर ह्यामुळे संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो. फाल्गुन वद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमी या दिवसात हा दिवस उत्सव साजरा करण्यात येतो. द्वितीयेस गावातील नाथ मंदिरातील रांजणाच्या पूजेने उत्सवाची सुरुवात होते. द्वितीया ते पंचमी पर्यंत श्री केशव स्वामीकृत नाथचरित्राचे पारायण करण्यात येते. पंचमीच्या दिवशी मानकऱ्यांना उत्सवाचे आमंत्रण दिले जाते. षष्ठीच्या दिवशी पहाटे 2 वाजता श्रीविजयी पांडुरंगाच्या मूर्तीस महाभिषेक करण्यात येतो. नाथवंशजांची मानांची पहिली दिंडी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गावातील मंदिरातून श्री एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते. मंदिरात नाथवंशजांच्या वतीनं वारकरी व हरिदासी कीर्तन करण्यात येतात. गावातील मंदिरात परतल्यानंतर आरती होते. सोहळ्यासाठी आलेल्या सर्व दिंड्या नगर प्रदक्षिणा करून गोदाकाठी आपल्या मठात विसावतात. सप्तमीच्या दिवशी रात्री 12 वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. त्यास छबिना असे म्हणतात. पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर पादुकांना गोदा स्नान घालण्यात येते. येथे भारूड साजरी केली जातात. सकाळी 7 वाजेच्या सुमारास पालखी गावातील मंदिरात येते. वारकऱ्यांच्या फडांमध्ये भजन कीर्तनांचे आयोजन करण्यात येते. वाळवंटात कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी जमते. अष्टमीच्या दिवशी सायंकाळी 4 वाजायच्या सुमारास गावातील नाथ मंदिरामधून काला दिंडी निघते. उदासी मठाजवळील पायऱ्यांवर पावल्या खेळण्यात येतात. हे दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी हजारोंचा समुदाय येथे उपस्थित असतो. समाधी मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिराच्या समोरील पटांगणावर टाळ मृदुंगाच्या गजरात शेकडो भाविक पावल्या खेळण्यात तल्लीन होऊन जातात. मंदिराच्या बाजूस उंच ठिकाणी गूळ आणि लाह्या यांचे मोठे मोठे लाडू आकर्षकरित्या बांधण्यात येतात. त्याच्या मध्यभागी काला भरलेली हंडी लटकवलेली असते. सूर्यास्तासमयी दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथच्या जय घोषात नाथवंशजांकडून काठीच्या सहाय्याने ती हंडी फोडण्यात येते. प्रसाद मिळवण्यासाठी भाविकांची झुंबड उठते. परंपरेचे अभंग, गवळणी आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो. या 3ही दिवसांमध्ये श्री एकनाथ महाराजांच्या पैठणकर फडातील हजारो वारकरी दिंडीत सहभागी होतात. शिवाय इतरही दिंड्या आपापल्या पद्धतीने सोहळ्याचा आनंद लुटतात. सद्यस्थितीत पैठण येथे सोहळ्यास येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश आदी ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत असून तसेच कोकण, मुंबई, कर्नाटक आदी परिसरातून दिंड्या घेऊन येण्यासाठी भाविक उत्सुक असल्याने येथे वारकऱ्यांची नव्यानेच भर पडत आहे. नाथ षष्ठी हा उत्सव विदेशी लोकांच्याही आकर्षणाचा विषय बनला असून अनेक विदेशी पर्यटक सोहळा पाहण्यासाठी पैठणास येतात. आता आपण या उत्सवाचा इतिहास जाणून घेऊया. फाल्गुन वद्य षष्ठी ह्या दिवशी 5 घटना घडल्याने त्यांना पंचपर्व श्रेणी असे म्हणतात. नाथ सत्ता आपल्या गुरूंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून या दिवशी उत्सव साजरा करत. पुढे नाथांनीही याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्री एकनाथ षष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. ह्या दिवशी पंचपर्व असते. त्यामध्ये एक म्हणजे नाथांचे गुरु श्री जनार्दन स्वामी यांचा जन्म. 2. स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह. 3. नाथांना स्वामींचे प्रथम दर्शन व अनुग्रह. 4. श्री जनार्दन स्वामी पुण्यतिथी. आणि 5. श्री एकनाथ महाराज जलसमाधी. अशा प्रकारे हा दिवस पंचपर्व श्रेणी म्हणून साजरा करण्यात येतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत.
तोपर्यंत धन्यवाद.